मुंबईतील मोनोरेल बंद पडल्यामुळे काल सर्वसामान्य मुंबईकरांचे मोठे हाल झाले। यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच झुंपली। मोनोरेलवरून अजित पवारांनी केलेल्या एका वक्तव्यावर संजय राऊतांनी जोरदार पलटवार केलाय। मोनोरेल एसी असतो, मोनोरेलचे दरवाजे बंद होतात, परंतु आज आतमध्ये एवढी लोक की चला आपण घरी लवकर गेलं पाहिजे। कधी एखाद्या मोनोरेलची किंवा एखाद्या पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्टच्या मध्ये काम करणारे ज्या यंत्रणा आहेत त्यांची कॅपॅसिटी नसताना जास्त लोक बसल्यानंतर अडचणी निर्माण होतात, जी काल मोनोरेलच्या बाबतीमध्ये झाली। पण आता सकाळपासून मोनोरेल व्यवस्थित त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। माझं नागरिकांना पण आव्हान आहे की अफवांच्यावर विश्वास ठेवू नका, घाबरून जाऊ नका आणि साधारण त्या बसची, त्या मोनोरेलची, त्या वाहनाची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढीच साधारण बसली, तेवढेच लोक जर बसले तर त्यांना सुरक्षित ठिकाणी आणता येईल, परत दुसरी ट्रिप करता येईल, तिसरी ट्रिप करता येईल। सर, पण अजित पवार हे तज्ज्ञ खूप मोठे आहेत, त्यांना सर्व कळतं। मोनोरेलमध्ये लोक जास्त का घुसली याचं पण त्यांनी कारण द्यावं। मोनोरेलमध्ये जास्त लोक घुसली असतील, त्यांना घुसू कसं दिलं? ती नियमित रेल्वे नाही आहे, उपनगरी रेल्वे की घुसले लोक, ही वरून चालणारी रेल्वे आहे मोनोरेल। हे जर तसं असेल तर त्यांच्या सरकारचं अपयश आहे मोनोरेल चालवणाऱ्या। कसे घुसले इतके लोक आणि का घुसले, तिकडली यंत्रणा काय करत होती इतके लोक घुसत असताना? जर त्यांना त्या मोनोरेलची क्षमता माहीत होती, याचा अर्थ मोठा अपघात हा सुदैवाने टळला। काल मोठे नगरविकास मंत्री छत्री घेऊन फिरत होते शेंगदाणे खात, अधिकाना फिरवतो ना का? मोनोरेल बंद पडली, लोक अडकले। या सगळ्याला जबाबदार महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी केलेलं शासन।